नगरपालिका निवडणुकींची घोषणा आता कुठल्याही क्षणी येऊ शकते. आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने लवकरात लवकर नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य शासनाला आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आपण बघितलं तर मागच्याच महिन्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची जी काही प्रभाग रचना आहे ती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर हरकतींचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला. बदलापूर नगरपालिकेमध्ये देखील हरकतींचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यानंतर 2 दिवसानंतर सुनावणी पार पडली आणि आता आपण जर बघितलं तर 2-3 दिवसाआधीच सुधारित प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली होती. आणि आपण बघितलं तर यावेळी नगराध्यक्ष पदासाठी वेगळी निवडणूक होणार आहे आणि नगरसेवकांसाठी वेगळी निवडणूक होणार आहे. याआधी नगरसेवकच नगराध्यक्षांची निवड करत होते, पण यावेळी थेट जनता या ठिकाणी नगराध्यक्षाची निवड करणार आहे. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे विधानसभेला आमदारांची निवड जनता करते, जनतेच्या मतदानातून आमदारांची निवड होते, ज्याप्रमाणे लोकसभेला खासदारांची निवड जनतेच्या मतदानातून होते, त्याचप्रमाणे आता नगराध्यक्षाची निवड देखील जनतेच्या मतदानातून या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे जे काही आरक्षण आहे ते येत्या 6 तारखेला या ठिकाणी जाहीर होणार आहे. नगर विकास विभागाने नुकतंच आजच एक पत्र जाहीर केलेलं आहे. त्या पत्रामध्ये येत्या 6 तारखेला हे आरक्षण जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी जनतेसमोर या ठिकाणी मांडलेली आहे. या पत्रामध्ये त्यांनी प्रत्येकी राजकीय पक्षाचे 2 प्रतिनिधी यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन, सूचना मंत्रालयाने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि येत्या 6 तारखेला मंत्रालयामध्ये उपस्थित राहून जे काही आरक्षण कुठलं पडणार आहे ती माहिती घ्यावी, यासाठी ही सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर प्रभाग रचना जाहीर झाली. आता नगराध्यक्षपदाचे जे आरक्षण आहे ते या ठिकाणी 6 तारखेला कुठलं पडतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सर्वांचं लक्ष या ठिकाणी या आरक्षणाकडे या ठिकाणी लागून राहिलेले आहे. आपण बघितलं तर अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. भाजपचे अनेक नावं या ठिकाणी समोर येत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून देखील पवन म्हात्रे यांचं नाव पुढे येत आहे. आणि भाजपकडून आपण जर बघितलं तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, राम पातकर असू द्यात, किंवा जे बदलापूर शहराध्यक्ष आहेत भाजपचे किरण भोईर, ते देखील या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक या ठिकाणी आहेत. आता यांच्यामधून कुठलं आरक्षण या ठिकाणी पडतंय आणि कोणाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाते हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.